विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यातील अनेकांना मेनी आणि मच कसा वापरायचा आहे माहिती असेल. आता तुम्ही म्हणणार हे जर शिकवणार असाल तर आम्ही हा व्हिडिओ सोडून जातोय. वेट, आज आपल्याला फक्त मेनी मच शिकायचं नाहीये, तर सो मेनी, सो मच, टू मेनी, टू मच, अ लॉट ऑफ, लॉट्स ऑफ, प्लेंटी ऑफ हे सगळ्या क्वांटिफायरचा अभ्यास करायचा आहे. अँड आय प्रॉमिस यू विल लर्न समथिंग न्यू टुडे. तुम्हाला जर असं वाटलं की आज आपण काहीतरी छान शिकलोय, काहीतरी वेगळं शिकलोय, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा. सो बघा, जनरली हे जे सगळे शब्द आहेत हे क्वांटिफायर्स आहेत. याच्यातून तुम्हाला एखादी जी संख्या आहे, एखादा पदार्थ आहे, तो खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे हे सांगायचा तुम्ही प्रयत्न करत असता. पण याचा अर्थ असा नाही की या सगळ्यांचा मिनिंग सेम होतो. आज आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहोत. सो बघा, जनरली तुम्हाला बेसिक नॉलेज सगळ्यांना माहिती असतं की मेनी आणि मच कधी वापरायचा. सो मेनी जो आहे हा नेहमी काउंटेबल वस्तूसाठी आपण वापरतो, बरोबर. काउंटेबल म्हणजे काय, तर ज्या गोष्टी तुम्हाला आकड्यामध्ये मोजता येतात, म्हणजे 1 2 3 4 5. जसं की मी म्हटलं पेन, तर पेन तुम्हाला 2 पेन 3 पेन असे सांगता येतात, म्हणजे ही झाली काउंटेबल वस्तू. मच हे नेहमी अनकाउंटेबल साठी वापरायचं आहे. आता तुम्ही म्हणणार अनकाउंटेबल म्हणजे काय, तर अशी वस्तू जी तुम्हाला 1 2 3 असे आकड्यात सांगता येत नाही, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी दुसरं युनिट यूज करावं लागतं. जसं आपण म्हटलं की शुगर, शुगर आपण असं म्हणतो का 2 शुगर, नो, आपण म्हणतो 2 kg, 3 kg. सो आपण काहीतरी युनिट वापरतो ते सांगण्यासाठी, तर त्याला म्हणतात अनकाउंटेबल. तर अनकाउंटेबल गोष्टींसाठी मच वापरायचं. आता एवढं तर तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे, पण सो मेनी किंवा सो मच कधी वापरायचं, टू मेनी किंवा टू मच कधी. तर तुम्ही म्हणणार सर, जेव्हा जास्तीचं एक्सेस ऑफ अमाऊंट असेल, जास्तीची गोष्ट सांगायची असेल, तर मेनीच्या ऐवजी सो मेनी म्हणायचं, मचच्या ऐवजी सो मच, किंवा टू मेनी, टू मच. आता इथेच खरी गंमत आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे, जर जास्तीची गोष्ट बोलायची आहे, मेनीपेक्षा जास्त, अजून जास्तीचं, तर तुम्ही सो मेनी म्हणायला पाहिजे किंवा टू मेनी म्हणायला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की इथे जेव्हा तुम्ही सो मेनी म्हणता तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह मिनिंग जातो. सो मेनी किंवा सो मच म्हणता तेव्हा तो पॉझिटिव्ह मिनिंग जातो, आणि टू मेनी किंवा टू मच म्हटलं की त्याचा निगेटिव्ह मिनिंग जातो. आता ही जी गोष्ट आहे ही समजण्यासाठी तुम्हाला हे सगळे जे उदाहरणं मी दिली ते समजून घ्यायचे आहे. आता अ लॉट ऑफ किंवा लॉट्स ऑफ, प्लेंटी ऑफ हे सुद्धा यांच्यासाठीच वापरले जातात. आणि यांना असं काही नाहीये की काउंटेबल, अनकाउंटेबल. हे सगळे शब्द तुम्ही काउंटेबल, अनकाउंटेबल कशासाठी यूज करू शकता. मात्र यांच्या वापरामध्ये काही मर्यादा आहेत, म्हणजे सगळीकडे ते वापरणं योग्य नाहीये, कारण हे इन्फॉर्मल वेज आहे. सो फॉर्मल लँग्वेज मध्ये किंवा लिखाणामध्ये आपण जनरली मेनी, सो मेनी, टू मेनी शब्दांचा वापर करतो. तुम्हाला अ लॉट ऑफ, प्लेंटी ऑफ सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सो आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलंय, पण एक्झॅक्टली ह्याचा वापर कसा होतो बघायचंय का. चला आता बघा इकडे, आय हॅव डॉट डॉट फ्रेंड्स. आता इथे तुम्हाला काय होणार आहे सांगा. यू आर राईट, आय हॅव मेनी फ्रेंड्स. मला खूप मित्र आहेत. फ्रेंड्स हे काउंटेबल आहे, बरोबर. सो आता जर तुम्हाला जास्तीचे फ्रेंड्स आहेत असे सांगायचे असतील, तर तुम्ही काय म्हटलं पाहिजे. आय हॅव सो मेनी फ्रेंड्स, आय हॅव टू मेनी फ्रेंड्स. आता तुम्ही म्हणणार दोन्ही पण चालतील, नो. जर ह्या वाक्याचा तुम्हाला सकारात्मक, पॉझिटिव्ह मिनिंग द्यायचं असेल की मित्र जास्तीचा आहे ते चांगली गोष्ट आहे, आणि टू मेनी कशासाठी, टू शब्द हा नेहमी प्रॉब्लेमॅटिक संख्या असते ती, की माझ्यासाठी त्या मोठा आकडा प्रॉब्लेमॅटिक आहे, तर तुम्ही टू मेनी वापरा. आता मला सांगा, तुम्हाला खूप मित्र आहेत, हे प्रॉब्लेम्स आहे का तुमचा, तर नाही, हे चांगली गोष्ट आहे. सो तुम्ही म्हणता आय हॅव सो मेनी फ्रेंड्स. लक्षात आलं. तुम्ही म्हणायला अ लॉट ऑफ सुद्धा म्हणू शकता, आय हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड्स, ओके, किंवा आय हॅव लॉट्स ऑफ फ्रेंड्स. दोघांचा अर्थ सेमच आहे, काही फरक पडत नाही, इंटरचेंजेबली तुम्ही बोलू शकता दोघांना. किंवा आय हॅव प्लेंटी ऑफ फ्रेंड्स म्हणू शकता, पण जास्त ते वापरात नाहीये. खास करून आपण जेव्हा फ्रेंड्स म्हणतो तेव्हा ह्या गोष्टींचा आपण जास्त वापर करतो. म्हणायला तुम्ही म्हणू शकता. सो आय एम शुअर तुम्हाला ही गोष्ट समजलेली आहे. आता पुढे बघा, आय हॅव डॉट डॉट टाइम. आता टाइम काय आहे. येस, टाइम ही अनकाउंटेबल गोष्ट आहे.
अनकाउंटेबल म्हणजे तुम्हाला टाइम मोजता येतं का 1, 2 मध्ये असं नाही, त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी युनिट लावावं लागतं की जसं की 1 तास 2 तास 5 मिनिटं असं तुम्हाला बोलावं लागेल. सो सिम्पली आय हॅव मच टाइम. लक्षात आलं? आय हॅव मच टाइम. आता समजा तो टाइम भरपूर आहे तर तुम्ही काय म्हणणार? आय हॅव सो मच टाइम. बरोबर. आता इथे जर टाइम चांगल्या अर्थाने तुम्ही घेताय, सो आय हॅव सो मच टाइम टू एन्जॉय द पार्टी. सो मच. पण जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला इथे राहणं कंटाळवाणं वाटते, माझ्याकडे भरपूर वेळ आहे, तर माझा वेळ कसा जाईल असं बोलायचं असेल, तुम्ही काय म्हणणार? आय हॅव टू मच टाइम टू स्पेंड हिअर. लक्षात आलं? सो सिम्पली सो मच किंवा टू मच कसं वापरायचं तुम्हाला कळलं असेल. आता याच्यामध्ये तुम्ही अ लॉट ऑफ, लॉट्स ऑफ, प्लेंटी ऑफ यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आय हॅव अ लॉट ऑफ टाइम, आय हॅव प्लेंटी ऑफ टाइम, आय हॅव लॉट्स ऑफ टाइम. तुम्ही काही वापरा. हे जे आहेत हे इनफॉर्मल आहेत, काउंटेबल अनकाउंटेबल कोणालाही वापरा. सो तिथे काही प्रॉब्लेम नाही का हा काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे. मात्र जनरली मोस्टली आपण ह्या शब्दांचा वापर करतो आणि हे जे ठराविक काही ठिकाणी तुम्ही वापरू शकता जनरली. दुसरी गोष्ट, नेहमी काउंटेबल जे अनकाउंटेबल वस्तू असतात त्याला येस लावायची गरज नाही. जसं की फ्रेंड्सला लावलंय अनकाउंटेबल, जसं की शुगर हे अनकाउंटेबल आहे, सो त्या शुगर्स म्हणायची गरज नाहीये. लक्षात आलं? सिम्पली. आता पुढचं, देअर आर डॉट डॉट ऑप्शन्स. आता ऑप्शन्स काय आहेत? ऑप्शन्स 1 असतो, 2 असतात, 3 असतात, 4 असतात. सो हे काउंटेबल आहे. ऑप्शन्स काउंटेबल आहे. आणि जर काउंटेबल असेल तर तुम्हाला काय म्हटलं पाहिजे? देअर आर मेनी ऑप्शन्स. बरोबर. पण समजा ते ऑप्शन भरपूर आहेत असं सांगायचं असेल, तुम्ही काय म्हणणार? देअर आर सो मेनी ऑप्शन्स. लक्षात आलं? पण तुम्ही म्हणायला असंही म्हणू शकता, देअर आर टू मेनी ऑप्शन्स. मग आता सो मेनी किंवा टू मेनी कधी म्हणू शकता? सो सिम्पली जेव्हा ते ऑप्शन्स तुमच्या चांगल्यासाठी आहेत असं तुम्हाला वाटतंय, तुम्ही सो मेनी म्हणा. पण जर ते ऑप्शन्स तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक ठरताय, जसं की तुम्ही एक्झाम पेपरमध्ये एखादा आन्सर फाइंड आउट करायचा आणि म्हणता अरे 1-2 ऑप्शन्स नाही, 10-12 ऑप्शन्स आहेत, हाऊ कॅन आय गेट द आन्सर. बरोबर. सो त्यावेळी ते ऑप्शन्स तुमच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहेत. त्यावेळी तुम्ही म्हटलं पाहिजे देअर आर टू मेनी ऑप्शन्स टू गेट द आन्सर. लक्षात आलं? पण समजा तुम्हाला पॉझिटिव्हली घ्यायचं असेल की तुम्हाला काहीतरी सिलेक्ट करायचं आहे, दुकानात गेलाय आणि सिलेक्ट करा आणि तुमच्याकडे अरे देअर आर सो मेनी ऑप्शन्स टू सिलेक्ट. बरोबर. टॉईज, कॅट्स काय पण असतील किंवा हॅट्स असतील जे तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोचने बोलताय. लक्षात आलं? बाकी तुम्ही अ लॉट ऑफ ऑप्शन्स, लॉट्स ऑफ ऑप्शन्स, प्लेंटी ऑफ ऑप्शन्स म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आय हॅव डॉट डॉट वर्क टू डू. वर्क काय? अनकाउंटेबल. येस, अनकाउंटेबल आहे म्हणजे तुम्ही काय म्हणणार? आय हॅव अनकाउंटेबल मच. आय हॅव मच वर्क टू डू. मला खूप काम आहे. आता हे काम जर तुम्ही चांगल्या अर्थाने घेताय, माझ्याकडे भरपूर काम आहे, आय हॅव सो मच वर्क टू डू. सो तसं मी काही जॉबलेस नाहीये, मला कामाची गरज नाही, बिकॉज आय हॅव सो मच वर्क टू डू. पण जर तुम्हाला घरी जायचंय, बॉसने तुम्हाला खूप काम सांगितलंय, लक्षात आलं, तर आता हे जे जास्तीचं काम तुम्ही नकारात्मक अर्थाने घेताय, तुम्ही काय म्हणणार? आय हॅव टू मच वर्क टू डू. लक्षात आलं? सो मच किंवा टू मच कसं वापरायचं. बाकी हे 3 उरलेले तुम्ही बिनधास्त वापरू शकता. आय हॅव लॉट ऑफ वर्क टू डू, लॉट्स ऑफ वर्क टू डू, प्लेंटी ऑफ वर्क टू डू. ओके. यू आर टॉकिंग. तू बोलतेस, जरा जास्तच बोलतेस. निगेटिव्ह अर्थाने घेताय तर तुम्ही काय म्हणणार? बोलणं जे आहे. सो मच, सो टू मच, यू आर टॉकिंग टू मच. सो नकारात्मक अर्थाने घेताय तुम्ही समोरच्याचं बोलणं आणि हे जे आहे हे तुम्ही ऍज अन ऍडवर्ब घेताय. लक्षात आलं का? आता हे जे तुम्ही शब्द वापरताय ते तुम्ही ऍज अन ऍडजेक्टिव्ह घेताय, म्हणजे नाऊनच्या अगोदर वापरताय. लक्षात आलं? म्हणजे डिटर्मिनर्स आहे. सो हे शब्द कधीही स्पेलिंगच्या असं वाक्याच्या शेवटी नाही वापरू शकणार. अ लॉट ऑफ, जसं की यू आर टॉकिंग अ लॉट ऑफ असं इंग्लिश नाहीये, किंवा लॉट्स ऑफ असं नाही, किंवा प्लेंटी ऑफ. हे तुम्हाला तिघे फक्त ऍज अन ऍडजेक्टिव्ह वापरायचे आहेत. लक्षात आलं? पण टू मच किंवा मच किंवा मेनी तुम्हाला ऍज अन ऍडवर्ब सुद्धा वापरता येतं, ऍज अन सब्जेक्ट सुद्धा वापरता येतं. लक्षात आलं? जसं की मेनी वर नर्वस इन द हॉल. सो मेनी वर, सो मेनी हा सब्जेक्ट झाला इथे. लक्षात आलं?
पण हे जे आपण वापरतोय आता हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. शी हॅज डॉट डॉट मनी. मनी काय आहे? मी म्हणा अनकाउंटेबल, कारण पैसा 1 पैसा 2 पैसा मोजता येत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी युनिट लावावं लागतं. सो शी हॅज मच मनी. पण हा सकारात्मक अर्थाने तुम्ही जर घेताय, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्ही काय म्हणणार? शी हॅज सो मच मनी. बरोबर की नाही? त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. चांगल्या अर्थाने जर तुम्ही घेताय, सो मच. देअर आर डॉट डॉट कार्स ऑन द रोड. रस्त्यात भरपूर गाड्या आहेत. आता मला सांगा, कार्स रस्त्यात असणं हे तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून घेताय का निगेटिव्ह? ऑफकोर्स निगेटिव्ह. कार्स हे काउंटेबल आहे. सो टू मेनी, देअर आर टू मेनी कार्स ऑन द रोड. सो ट्रॅफिक आहे असं तुम्हाला सांगायचंय. सो मेनी, नो, टू मेनी कार्स. पण हेच वाक्य जर आपण चेंज केलं, देअर आर डॉट डॉट कार्स इन द शोरूम. आता यावेळी शोरूम मध्ये कार्स असणं ही चांगली गोष्ट आहे, कारण तुम्हाला चूज करता येतील त्याच्यातून. बरोबर की नाही? सो या ठिकाणी तुम्ही जो कारची संख्या जास्त आहे सांगताय, हे सकारात्मक अर्थाने सांगताय. सो तुम्ही म्हटलं पाहिजे देअर आर सो मेनी कार्स इन द शोरूम. सो डिपेंड आहे त्या वाक्याचा सेन्स तुम्हाला काय लावायचा आहे. देअर आर डॉट डॉट व्हरायटीज इन आर शॉप. आता मला सांगा, व्हरायटीज म्हणजे विविधता. बरोबर, 10 व्हरायटीज आहेत. सो आकड्यांमध्ये सांगू शकतो व्हरायटीज शब्द? येस. मग आकड्यांमध्ये सांगू शकतो म्हणजे मेनी. सो देअर आर मेनी व्हरायटीज. पण आता मला सांगा, जर तुम्हाला ते व्हरायटीज जास्तीचं अजून सांगायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार? सो मेनी व्हरायटीज ऑर टू मेनी व्हरायटीज? यू आर राईट, सो मेनी व्हरायटीज. कारण दुकानामध्ये जर व्हरायटीज आहेत एखाद्या, तर चांगल्या अर्थाने, कारण आपल्याला चूज करता येते, ते प्रॉब्लेमॅटिक नाहीये तुमच्यासाठी ती गोष्ट. आय हॅव डॉट डॉट बॅग्स टू सील. आता इथे तुम्हाला बॅग सील करायचं काम दिलंय आणि तुम्ही म्हणता माझ्याकडे भरपूर बॅग्स आहेत सील करायच्या, मला वेळच नाही. सो या ठिकाणी तुम्ही कशा अर्थाने म्हणताय? देअर आर टू मेनी बॅग्स टू सील. लक्षात येतंय का? तुम्ही म्हणायला नुसतं मेनी सुद्धा म्हणू शकता, पण जास्तीचं एक्सेस अमाऊंट सांगायची असेल तर तुम्हाला टू मेनी, सो मेनी असे शब्द वापरता येतील, किंवा हे शब्द वापरता येतील, जसं की आय हॅव अ लॉट ऑफ बॅग किंवा लॉट्स ऑफ बॅग किंवा प्लेंटी ऑफ बॅग्स. ओके, असं तुम्हाला म्हणता येईल. आणि हे अ लॉट ऑफ, लॉट्स ऑफ, प्लेंटी ऑफ वापरताना तुम्हाला बॅग्स काही असू शकतं. लक्षात आलं का? देअर इज डॉट डॉट फूड वेस्टेड. येस, फूड अनकाउंटेबल आहे, अन्न 1-2 मध्ये मोजता येत नाही. सो देअर इज मच फूड. आता इथे फूडची जास्तीची मात्रा तुम्हाला सांगायची आहे ना. सो देअर आर टू मच फूड वेस्टेड. सो खूप जास्तीचं. तुम्ही म्हणायला सो मच पण म्हणू शकता, सो मच फूड वेस्टेड, कारण या ठिकाणी तुम्हाला सो मच हा आकडा जास्तीचा सांगतोय, टू मच हा तो गोष्ट प्रॉब्लेमॅटिक आहे हे सांगतोय. सो आय एम शुअर आज तुम्हाला मेनी आणि मच, सो मेनी, टू मेनी, अ लॉट ऑफ, लॉट्स ऑफ, प्लेंटी ऑफ या सगळ्यांबद्दल क्लिअरली आयडिया आली असेल. अर्थात फक्त लेक्चर ऐकू नका, तर तुम्हाला जे काही समजलं ना ते कॉमेंट बॉक्स मधून तुम्ही एखादं वाक्य फ्रेम करा. तुम्हाला ते वाक्य जमलं पाहिजे. तुम्हाला ह्या वाक्यातून एखादा शब्द तुमच्या स्वतःच्या वाक्यांमध्ये यूज करता आला पाहिजे, आणि ते तुमचं उत्तर जे असेल, ते वाक्य असेल, कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. म्हणजे मी तुम्हाला ती गोष्ट तुम्ही बरोबर लिहिली की नाही पण सांगेन. आणि येस, जसं मी सुरुवातीला म्हटलं की जर तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी मिळालंय, काहीतरी नवीन शिकलंय असं तुम्हाला वाटत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे जे व्हिडिओज आहेत ना ते शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपलं हे जे चॅनल आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने ग्रो अप होईल. धन्यवाद.